रात्र झाली की महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांच्या हालचाली सुरू होतात। वर्षा बंगल्यावर दिवे लुकलुकतात आणि फडणवीस, शिंदे, अजित पवार दीड तास बसून गुप्तडाव आखतात। कारण त्यांना ठाऊक आहे गावोगावी जरांगे पाटलांचा प्रभाव वाढतोय। ही फक्त आरक्षणाची लढाई नाही, हा महाराष्ट्राच्या भविष्यासाठीचा रणसंग्राम आहे। मराठा समाजाला सावध करण्यासाठी ही रात्र वैऱ्याचीच ठरते। फडणवीस काही वेगळा खेळ खेळणार का अशी शंका पसरते। 2 मुख्यमंत्री मराठा समाजातून आहेत आणि 1 मुख्यमंत्री ब्राह्मण चेहरा। पण शिंदेंनी कधीतरी छाती ठोक सांगितलं होतं, मी मराठा मुख्यमंत्री आहे। माथी लाल टिळा लावून दाढी कुरवळत जेव्हा त्यांनी ती घोषणा केली तेव्हा मराठा समाज आणि जरांगे पाटील त्यांच्या खेळाला भुलले होते। पण आजची वेळ वेगळीच आहे। 29 ऑगस्टची आठवण अजूनही जिवंत आहे। त्या समाजासाठी 10 दिवस उपाशी राहिलेल्या मनोज जरांगे पाटलांची ती तारीख, सरकारने मराठ्यांना आरक्षणाचं चॉकलेट दाखवून फसवल्याची ती तारीख। इतिहास सांगतो, मोठं यश मिळवण्यासाठी बलिदान हे द्यावंच लागतं आणि मराठा समाजाने हे बलिदान दिलं आहे। म्हणून मावळ्यांना आता सावध होण्याची वेळ संपली, आता उठायची वेळ आली आहे आणि मुंबईकडे निघायची वेळ आली आहे। कारण अभी नाही तो कभी नाही। म्हणूनच म्हणतो की पाटलांचा सांगावा आलाय, चलो मुंबई चलो मुंबई। जय शिवराय मंडळी, मी श्याम आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये अगदी शांततेच्या मार्गाने आंदोलनाला सुरुवात केली होती। परंतु काय करणार, या सरकारला खाज आहे आणि माज पण आहे। त्यामुळे सरकारने मागचा पुढचा काही विचार न करता डायरेक्ट मराठा आरक्षणाच्या शांततेत भंग केला होता। म्हणजे मायमावल्यांवर लाठीचार्ज केला, कोणाचे हातपाय मोडले, कोणाचे डोके फोडले आणि माणूस आहे की बाई हे सुद्धा पाहिलेलं नाही असे बेकार धंदे या फडणवीस सरकारने केले। भावांनो, इंग्रज सुद्धा असे कृत्य कधी करत नव्हते। एवढ्या नीच पातळीचे काम या सरकारने केले। पण आता बास झालं, आता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय पाटील आणि मराठा समाज सुद्धा गप्प बसणार नाही हे मात्र नक्की। परंतु सरकारला आता जाग आली आहे, हे उठलं आहे। पण कशासाठी? आरक्षण देण्यासाठी नाही तर दडपवण्यासाठी। कारण हे आंदोलन आता फक्त उपोषण किंवा मोर्चा राहिलेलं नाही, हे आंदोलन म्हणजे आता सत्ता उलथायची ताकद या आंदोलनात आहे। मुंबईतल्या वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार तब्बल दीड तास बसून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आणि येणाऱ्या निवडणुकीवर चर्चा करत होते। महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अशा दाराशी आहेत। महायुती जर एकत्र आली तर विधेयकांना संधी मिळेल हे त्यांनी ओळखलं। म्हणून मनात कितीही नाराजी असली तरी एकत्र लढलं पाहिजे असा निर्णय त्यांचा झाला। कारण जर गावोगावी जरांगे पाटलांचा प्रभाव वाढत राहिला तर महायुतीच्या मताचं गणित उद्ध्वस्त होईल। लोकसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाने महायुतीला धक्का बसला होता आणि महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला। विधानसभेत मात्र मनोज जरांगे पाटलांची ताकद मर्यादित दाखवण्याचा प्रयत्न झाला। काही ठिकाणी उमेदवार उभे केले पण नंतर अर्ज मागे घेण्यात भाग पाडलं। महाविकास आघाडीला थेट पाठिंबा दिला नाही। या सगळ्या हालचाली जरांगे पाटलांना राजकीय अडचणीत आणण्यासाठी होत्या। मात्र महायुतीने निवडणुकीत चांगलं यश मिळवलं आणि चर्चा सुरू झाली की जरांगे पाटलांचं आंदोलन आता बेटर झालं। पण खरी लढाई संपलेली नाही, कारण सरकार स्वतः प्लॅन आखून जरांगे पाटलांना घेरण्याच्या तयारीत आहे। या मराठा आंदोलनात फडणवीसांच्या भूमिकेवर बोलायलाच हवं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीस म्हणायचे, आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात, मी काही अडथळा आणणार नाही, मी जर अडथळा आणला तर राजकारण सोडून देईन। पण आता ते जेव्हा स्वतः मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या तोंडून काय शब्द निघतात, पोलीस पाहून घेतील। म्हणजे शांततेत मोर्चा काढणाऱ्या समाजाला आधीच पोलिसी टार्गेटवर ठेवायचे का? मुंबईत मोर्चे नवीन नाहीत, मग पोलिसाच्या हस्तक्षेपाची गरज का भासावी? सरकार अजून काही वेगळाच डाव आखतंय का? यावरून लोकांची शंका आणखी घडत होती। दरम्यान लक्ष्मण हाके, जे कायम जरांगे पाटलांवर टीका करत आले आहेत, त्यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला। ते म्हणाले, जरांगे पाटील गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत दंगल घडवण्याचा डाव आखत आहेत। त्यांच्या मते मराठ्यांचा पेशन्स संपला आहे, म्हणून जाळपोळ, दंगल होण्याची शक्यता आहे आणि जर ही आग मुंबईपर्यंत पोहोचली तर महाराष्ट्राचं वातावरण बिघडेल। हाकेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती केली की जरांगे पाटलांना जे काही आंदोलन करायचं आहे ते अंतर्वालित करा, पण मुंबई सारख्या ठिकाणी दंगल घडवण्याचा प्रयत्न होऊ देऊ नका। मात्र सत्य असं आहे की 29 ऑगस्ट ही तारीख मराठा समाज कधीच विसरणार नाही, कारण त्या दिवशी सुरू झालेलं आंदोलन आजही पेटलेलं आहे आणि आता मराठा समाजाचा संयम संपतोय। सरकारकडून वारंवार सांगितलं जातं, आम्ही अध्यादेश काढला, आम्ही GR काढला, आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं, आम्ही कुणबी दाखल्याची सोय केली, पण हे खरं तर सरकारच्या संगनमतानेच झालंय। मागच्या वेळेस जरांगे पाटलांचं मुंबईत आंदोलन थांबावं लागलं तर त्यामागे लोणावळा आणि वाशीच्या मध्यरात्रीच्या घडामोडी होत्या। त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांचं उपोषण सोडून मोठ्या थाटात विजय मेळावा साजरा केला
त्यांना वाटलं होतं की क्रेडिट सहज मिळेल, पण आता लोक जेव्हा त्याच क्रेडिटचं फळ मागत आहेत तेव्हा शिंदेंनी हात झटकले आहेत. शिंदेंनी स्वतःला वारंवार मराठा मुख्यमंत्री म्हणून छाती ठोकून सांगितलं, दाढी कुरवळत मोठे मोठे दावे केले. पण प्रश्न असा आहे, आज सरकारमध्ये किती मराठा आमदार आहेत, किती खासदार आहेत, किती मंत्री आहेत, आणि तरी सुद्धा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. मराठा समाजाचा सर्वात मोठा रोष या गोष्टीवर आहे की मिळालेलं 10% EWSचं आरक्षण गमावलं गेलं आणि दुसऱ्या मार्गाने दिलेलं 10% आरक्षणही न्यायालयात टिकलेलं नाही. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन उभं राहणार आहे, कोर्टात केसेस पडणार आहेत, आणि या गोंधळाला जबाबदार कोण? आता जरांगे पाटील मुंबईकडे चालले आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी नेत्यांच्या छातीवरचा दाब वाढत चाललाय. कारण आता सगळ्यांच्या लक्षात आलंय, कितीही म्हटलं की जरांगे पाटील यांच्या मागे गर्दी नाही, यांची क्रेज संपलेली आहे, तरी वास्तव काही वेगळंच आहे. जरांगे पाटील जेव्हा उभे राहतात तेव्हा त्यांच्या मागे हजारो लोक उभे राहतात, जसे की बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे राहत होते. मीडिया भलेही त्यांना दुर्लक्षित करेल, पण समाज अजूनही त्यांच्या बरोबर आहे. म्हणून आजचा संघर्ष हा आर नाही तर पार असाच ठरणार आहे. सरकारनं मॅनेज करण्याचे सगळे पर्याय वापरून पाहिले, पण काहीही कामाला आलं नाही. जे करायचं होतं ते गेल्या 2 वर्षात व्हायला हवं होतं. आजही जरांगे पाटलांचा प्रत्येक संवाद गावोगावी पोहोचतोय. त्यामुळे सरकारला खरी भीती वाटते की हा मोर्चा फक्त आरक्षणासाठी नाही, तर थेट महायुतीच्या राजकीय भविष्यासाठी घातक ठरू शकतो. 2018 मध्ये आंदोलन पेटलं होतं तेव्हा राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस आणि आंदोलनामध्ये संघर्ष झाला. सरकारनं घाईघाईने 16% आरक्षणाचा निर्णय घेतला, पण तो न्यायालयात टिकला नाही. 2021 मध्ये सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलं, तेव्हा पुन्हा लाखोंनी रस्त्यावर उतरलं, पण त्यावेळी सरकार फक्त बंद दाराआड बैठकीत अडकलेलं राहिलं, तोडगा निघालाच नाही. 2025 मध्ये परिस्थिती पुन्हा तशीच आहे. फक्त फरक इतकाच की आज या आंदोलनाचा चेहरा मनोज जरांगे पाटील झाले आहेत. पाटील गावोगावी फिरून साध्या भाषेत सांगतात, आमच्या पोरांच्या भविष्यासाठी आरक्षण हवं. यात राजकारण नाही, पण त्यांचं वजन अफाट आहे. त्यांचा दबाव सांभाळणं म्हणजे जणू तलवारीच्या धारेवरून चालणं. इतिहास दाखवतो, महाराष्ट्रात जे नेते समाजाच्या मागण्या धाडसाने पेलतात तेच पुढे मोठं स्थान मिळवतात. पवारांनी 80च्या दशकात शेतकरी, दलित, ओबीसी यांना हाताशी धरलं. आता फडणवीसांनीही तसंच काहीतरी केलं नाही तर जरांगे पाटलांचं आंदोलन फक्त समाजापुरतं मर्यादित राहणार नाही, ते राजकीय सुनामी ठरेल. यासाठीच फडणवीस, शिंदे, अजित पवार यांची वर्षा बंगल्यावरची बैठक म्हणजे खरं तर त्या सुनामीला थोपवण्याचं रणांगण आहे. अजित पवार ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करतील. शिंदे यांना ठाऊक आहे की ठाणे, कोकण इथे जर मराठा समाज नाराज झाला तर त्यांना मोठा फटका बसेल, आणि फडणवीस मात्र पोलीस पाहून घेतील असं सांगत आहेत. म्हणजेच काहीतरी गुप्त डाव सुरू आहे यांचा. प्रश्न एवढाच, हा डाव आंदोलन दडपण्यासाठी आहे का खरंच समाजाला न्याय देण्यासाठी आहे? जर हजारो मराठे रस्त्यावर असतील आणि सरकारनं पोलिसांना पुढे केलं तर संघर्ष अजून वाढणार. जरांगे पाटलांचं टार्गेट आधी देवेंद्र फडणवीस होते आणि यानंतर तेच राहतील, कारण की सगळी खेळी तर त्यांचीच आहे. कारण की ते जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा ते सांगायचे की मी मुख्यमंत्री जर असतो तर आरक्षण लगेच देऊन टाकलं असतं. आता सध्या शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मनावर राहील ते आरक्षण देतात की नाही. आता सध्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तर आता सध्या ते का आरक्षण देत नाहीत? उघड मुद्दा आहे ना. त्यामुळे साहजिकच मनोज जरांगे पाटलांना फडणवीसांचा राग येणार, कारण परिस्थिती सांगते रात्र वैर्याची आहे आणि जरांगे पाटलांनी सावध राहायलाच हवं. रात्रीच्या बैठका सुरू आहेत आणि निश्चितच यामागे काहीतरी खेळी चालली आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. एक मराठा, लाख मराठा.